निधीवरून अजितदादा शिंदेंमध्ये पडद्यामागे संघर्ष। अजित पवारांच्या खात्यात 14,000 कोटींच्या 2 निधींवर लक्ष ठेवा। शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना, सूत्रांची माहिती। मंत्र्यांच्या बैठकीनंतर उदय सामंत अजितदादांना जाऊन भेटले, तर शिंदेंच्या मंत्र्यांच्या तक्रारीनंतर अजितदादांची शिंदेंसोबत दालनात बैठक। सर्वांना अधिकार, ज्याला कोणाला निधीवर वॉच ठेवायचा आहे त्याने ठेवावं। शिंदेंनी निधी वाटपावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्याच्या चर्चांवर अजित पवारांचं उत्तर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रच लढायच्या। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत प्रमुख नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। लवकरच महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार। फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदार वाढले। काही बूथवर 50% वाढ। राहुल गांधींचा मोठा दावा। प्रकरणी निवडणूक आयोगानेही मौन बाळगल्याचा आरोप। झूट बोले कौवा काटे अपमानास्पद पराभवामुळे राहुल गांधींचं दुःख वाढले। फडणवीसांचा खोचक टोला, तर 25 पेक्षा जास्त मतदारसंघात 8%हून अधिक मतदार वाढ। बहुतांश जागी काँग्रेस विजय। फडणवीसांचा आकडेवारीसह प्रत्युत्तर। आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना चर्चेसाठी निमंत्रण। 12 जूनलाच आयोगाकडून ईमेलद्वारे पत्र। राहुल गांधींकडून मात्र अद्याप आयोगाला कोणतंही उत्तर नाही। मालेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलचे 8 उमेदवार आघाडीवर। चंद्रराव तावरेंच्या बळीराजा सहकार बचावचा 1 उमेदवार आघाडीवर, तर शरद पवारांच्या पॅनलचे सर्व उमेदवार पिछाडीवर। सत्तेतील व्यक्तींनी कारखान्याची निवडणूक लढवणं हे अयोग्य। अनौपचारिक चर्चांमध्ये शरद पवारांचं मत, तर निवडणुकीत उभं राहण्याचं माझं मत, असं म्हणत अजित पवारांचं खोचक उत्तर। मालेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजितदादा आणि शरद पवारांची युती टळली। कारखान्यात जागांसाठी 2 ते 3 वेळेस चर्चा झाली होती। अजित पवारांची कबुली, अधिक बोलणं टाळलं। अजित पवार 15 दिवसांपासून राज्य वाऱ्यावर सोडून गावात बसले। थाक, पैसा, दहशतीचा वापर करून जिंकण्याला काही महत्त्व नाही। मालेगाव कारखाना निवडणुकीवरून राऊतांची टीका। उद्या उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची संयुक्त पत्रकार परिषद। इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांबाबत अरविंद सावंत आणि नितीन सरदेसाई यांची एकत्रित पत्रकार परिषद होणार। ठाण्यातील 73 बेकायदा बांधकामांवर हातोडा। महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विशेष पथकाची कारवाई। हायकोर्टाने फटकारल्यानंतर प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात सहाय्यक आयुक्त यांच्या नेतृत्वात विशेष पथकाची कारवाई सुरू। अमरावती जिल्हा बँकेबाबत बच्चू कडूंना मोठा दिलासा। अध्यक्षपदावरून अपात्र केल्याच्या निर्णयाला कोर्टाची स्थगिती। सत्याची बाजू जिंकली, सत्ता हरली, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया।